महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, वो ताजमहल अगर प्यार की निशानी है तो रायगढ़ किला एक शेर की कहानी है। हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या पुतळ्याच्या साक्षीनं मी इथं बोलायला उभारली आहे कि एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, जात धर्म के नाम पर चलने वाली यह गद्दारी थी, लेकिन दुश्मन मेरे भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार से भारी थी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा करते। मंचावर उपस्थित असणारे शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेना नेते माननीय रामदास भाई कदम, आपले लोकप्रिय मंत्री महोदय माननीय नामदार दादाजी भुसे साहेब, माननीय सुरेश नाना निकम, माननीय संजयजी दुसाने साहेब, माननीय निलेशजी कचवे, माननीय भारतजी जगताप, माननीय किशोरजी इंगळे, सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मला आज माननीय नामदार भुसे साहेबांचं अभिनंदन करायचं आहे, कारण मालेगावच्या जनतेनं आज ठरवून टाकलंय की परत विधानसभेमध्ये भुसे साहेबांना पाठवायचं। ही विधानसभेचा फॉर्म भरण्याची सभा नाहीये, ही विजयी सभा आहे। आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी जर भुसे साहेब लोक आपल्या घरामध्ये दारामध्ये दिवाळीचा पहिला दिवा लावतात, पण तुम्ही गोरगरिबांच्या झोपडीत विकासाचा दिवा लावला म्हणून लोक जर आज उन्हातान्हात तुमच्यासाठी बसलेत, तर या जनतेने ठरवून टाकले की परत भुसे साहेब हे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये केवळ आमदार म्हणून नाही तर नामदार म्हणून जाणार, मंत्री म्हणून जाणार, हे मालेगावच्या जनतेने ठरवलं करायचंय। कारण तुम्ही उन्हात सभा ठेवली, अनेक ठिकाणी डोक्यावर सावली असते, कूलर असतो, एअर कंडिशन असतो, सगळं असतं, तरी साहेब लोक सभेला थांबत नाहीत, पैसे देऊन लोक येत नाहीत। पण जर आज या रणरणत्या उन्हामध्ये जर मालेगावची जनता आमचे नेते माननीय दादाजी भुसे साहेबांसाठी उन्हात होरपळत असेल, तर ही विकत घेतलेली जनता नाहीये, ही स्वाभिमानी जनता आहे। आज उन्हातान्हात होरपळणाऱ्या या जनतेने सांगून टाकले की अरे उन्हातान्हाला घाबरत नाही, भुसे साहेबांची साथ आहे। अरे उन्हातान्हाला घाबरत नाही, भुसे साहेबांची साथ आहे आणि पराभव काय असतो हे तुम्हाला 8-10 दिवसात दाखवून देऊ, ही शिवसैनिकांची जात आहे। मान्य रामदास भाई आहेत, मान्य भुसे साहेब आहेत, थोडंसं त्यांची माफी मागते, माझे ज्येष्ठ नेते आहेत, पण आज इथं काही लोकांचा पद्धतशीर समाचार घेण्यासाठीच मी मालेगाव मध्ये आलेली आहे। तर सगळ्यात आधी मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे काही लोकांना की 2 दिवसापूर्वीच्या कुठल्या तरी नामनिर्देशनाच्या सभेमध्ये जिरे मिरे सॉरी अद्वै हिरे माझं काही चुकलं का, पण माणसाची जशी हैसियत असते तसंच नाव निघतं, तर त्या जिरे मिरेंना मला सांगायचंय की बाबा आडनावात हिरे असले तरी जिल्हा बँकेत तू काय दिवे लावलेस ना हे आम्हाला सगळ्याला माहिती आहे। आणि इथं ज्या उन्हातान्हात बसलेल्या या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत ना, ताई असल्या जिऱ्या मिऱ्याला रोज फोडणी घालतो आपण, बरोबर आहे ना? त्यामुळे तडका
कसा लावायचा आणि भडका कसा उडवायचा हे म्हणावं लाडक्या बहिणींना कोणी शिकवू नका. इथून पुढे जर कुणीही आमच्या नेत्यांच्या विरोधात काहीही अदवा तदवा बोलणार असेल तर याद राखा, गाठ लाडक्या बहिणींशी आहे. मला आज या ठिकाणी एक क्लिप ऐकवायची आहे. बाळासाहेबांचा सुद्धा फोटो तुम्ही चोरला का बरं? संभाजी शिंदेचा फोटो लावून लोक मत देत नाहीत का? मी माझ्या बॅनरवर माझ्या बापाचा अभिमानाने फोटो लावतो. तुला तुझ्या बापाचा लावता येत नसेल तर दुसऱ्याचा बाप चोरायचा का? इकडे पण दगडाचा काही फोटो मी कधी पाहिला नाही. यांच्या बापाचं कर्तृत्वच नाही म्हणून दुसऱ्याचे बाप वापरावे लागतात. पद्धतशीर याच्यातल्या एका विधानाचा समाचार घेण्यासाठी मी आली आहे. पद्धतशीर याच्यातल्या एका विधानाचा समाचार घेण्यासाठी मी आली आहे. सगळ्यात आधी मला त्यांना सांगायचंय की अरे ज्यांची नावं बाबा तू एकेरीत घेतलीस ना, ते आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वडिलांचं नाव संभाजीराव शिंदे. याद राख, संभाजी महाराज या नावामध्ये आग होती. अरे छत्रपती संभाजी महाराज या नावानं अरे पाय तोडले तरी कधी गुडघे टेकवले नाहीत, डोळे काढले तरी नजर झुकवली नाही, जीभ छाटली तरी कधी माफी मागितली नाही आणि अंगावरची कातडी सोडली तरी सुद्धा त्या औरंग्याला शरण गेले नाहीत. ते नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. मृत्यूलाही जिंकून हमर होणारं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. आणि जर संभाजी महाराजांचं नाव जर हा जीभ घसरे, सॉरी अद्वै हिरे, जीभ घसरे जर संभाजी महाराजांचं नाव एकेरी घेणार असेल तर तमाम शिवभक्तांना माझं आवाहन आहे की त्याला त्याची औकात आणि लायकी येणाऱ्या मतदानाला तुम्हाला दाखवून द्यायची. माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांच्या वडिलांचंही नाव त्यांनी अतिशय एकेरी शब्दामध्ये घेतलं. पण मला त्यांना सांगायचं की अरे बाबा, भुसे साहेबांचे वडील हे स्वातंत्र्य सेनानी होते. या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईट वरती सुद्धा त्यांचं नाव आहे. अरे दगडू भुसे साहेब हे असं नाव आहे ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाट्या काठ्या सोसल्या. आणि जर त्यांचं नाव जर तू एकेरीमध्ये घेणार असशील तर या तमाम स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांनी अपमान केलेला आहे. बर, मला त्यांना एकच सांगायचं, ते काय म्हणतात, दगडू बिगडू म्हणून बोलतात ना. खानाची लाखाची फौज चालून आलेली होती आणि महाराजांचे मुठभर मावळे होते. सगळी रसद संपलेली होती, सगळी शस्त्र संपलेली होती. किल्ल्याच्या वरती 5-50 मावळे होते आणि खाली खानाची लाखाची फौज आली होती. रसद सगळी संपलेली आहे. खानाच्या लाखाच्या फौजेला वाटलं की आम्ही या 5-50 मावळ्यांना लगेच गारद करू, मारून टाकू, कारण यांच्याकडे कुठली शस्त्रच नाहीयेत. चालून येणाऱ्या लाखाच्या फौजेंना गोफणीतला दगड भिरकावून मावळ्यांनी हरवलं होतं. ही दगडाची ताकद आहे हे तू विसरू नकोस. अरे गोफणीतला दगड भिरकावून औरंग्याला या मातीत गाडणारी ही महाराष्ट्रातल्या शिवभक्तांची औलाद आहे. आणि जर स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणार असशील तर हाच दगड येणाऱ्या विधानसभेच्या मतदानामध्ये ही जनता गोफणीतनं भिरकावून कशा पद्धतीनं ताना काढून हाकलून देईल ना, हे तुम्हाला कळणार सुद्धा नाहीये. बाप चोरलेल्याची भाषा करता. अरे 26 जुलैची रात्र आठवा, ज्या वेळेला मुंबईमध्ये सगळीकडे पाणी भरलेलं होतं, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना एकटे सोडून उद्धव ठाकरे 5 स्टार हॉटेलमध्ये पळून गेले होते स्वतःचा बर्थडे साजरा करत. आणि या महाराष्ट्राचा बाप
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुराच्या पाण्यामध्ये मातोश्रीवरती एकटे होते. पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं. अरे तुम्हाला अधिकार काय आहे त्या बापाचं नाव घेण्याचा? बाप चोरलेल्याची भाषा करता तुम्ही? अरे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा विचार टिकावा म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी बंड केलं. होय, आमच्या या नेत्यांनी बंड केलं म्हणून जो राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन म्हणतो ना, आय विल स्क्रॅप द रिझर्वेशन. अरे राहुल गांधी, हे रिझर्वेशन आम्हाला आमच्या बापांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय. तू परदेशात जाऊन बोलतो रिझर्वेशन संपलं म्हणून. अरे तू काय बाबासाहेबांपेक्षा स्वतःला मोठा समजतोस काय? तुझी लायकी आंबेडकरी जनता तुला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवणार आहे. हे चोरलं ते चोरल्याची भाषा करणाऱ्या त्या ऐरे गैरे, सॉरी अद्वै हिरे, तर त्या ऐरे गैरेंना मला विचारायचंय की अरे बाबा, आम्ही काय चोरलं हे तू आम्हाला नको सांगूस. ही क्रांती होती, हा उठाव होता. आणि लक्षात ठेवा, बगावत करने के लिए कलेजा चाहिए, बगावत करने के लिए कलेजा चाहिए. अरे तलवे चाटने वालों के लिए तो सिर्फ जीभ काफी होती है. और इतिहास बगावत करने वालों का लिखा जाता है, तलवे चाटने वालों का नहीं लिखा जाता. आणि आम्हाला अभिमान आहे की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे माननीय रामदास भाई असतील, माननीय भुसे साहेब असतील, यांनी बगावत केलं, यांनी बंड केलं, हिंदुत्व टिकावं म्हणून केलं, संविधान टिकावं म्हणून केलं, माझ्या बहिणींना लाडक्या बहिणीचा लाभ मिळावा म्हणून केला. बरं, चोरल्याची भाषा करणाऱ्यांना मला विचारायचंय, ते डीसीसी बँकेतले तुम्ही जे पैसे चोरले त्याचं काय झालं? त्याचा आधी हिशोब तुम्ही द्या. 9 महिने तुम्हाला जेलमध्ये काढावे लागले, त्याचं काय? अरे शेतकरी बापांनी काबाड कष्ट करून आपल्या पोरींच्या हुंड्यासाठी जे पैसे ठेवले होते, एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या जमिनी विकून जे पैसे ठेवले होते, अरे एखाद्या माय माऊलीनं स्वतःच्या गळ्यातल्या मंगळसूत्रामध्ये सोन्याचे 4 मणी वाढवावेत म्हणून जे पैसे बँकेत ठेवले होते, ते सगळे पैसे चोरून खाणाऱ्यांना जर आपण मालेगाव दिला ना, तर ते आपल्या घरावरचे पत्रे सुद्धा चोरून खातील. त्यांना त्यांची जागा दाखवा. बरं, नावाची गोष्ट करतात, नावाची गोष्ट करतात. ज्या शिक्षण संस्थांच्यासाठी इथल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी जमिनी दिल्या, त्या प्रत्येक शाळेला आपण नाव काय दिलं? स्वतःच्या बापजाद्यांची नावं. कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालय, रेणुकाताई भाऊसाहेब हिरे महाविद्यालय, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पुष्पाताई हिरे महाविद्यालय, समाजश्री प्रशांतदादा हिरे दंत महाविद्यालय वगैरे वगैरे वगैरे. जमिनी शेतकऱ्यांच्या, नावं ह्यांच्या बापजाद्यांची. बरं, भुसे साहेबांनी जेवढ्या संस्था या ठिकाणी आणल्या, त्या प्रत्येक संस्थे भुसे साहेबांनी स्वातंत्र्य सैनिक असून सुद्धा स्वतःच्या वडिलांचं नाव नाही दिलं. एकनाथजी शिंदे साहेबांचं किंवा दुसऱ्या कुणाचं नाव नाही दिलं. तर भुसे साहेबांनी जे कृषी संकुल आणलं ना, त्या कृषी संकुलाला छत्रपती शिवाजी महाराज विज्ञान संकुल असं नामकरण केलं. भुसे साहेबांनी जे क्रीडा संकुल उभं केलं ना, त्या क्रीडा संकुलाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल असं नाव दिलं. दाभाडी इथल्या क्रीडा संकुलाला आणि टेहरे इथल्या पुलाला भगवान वीर एकलव्य असं नाव दिलं. आणि महिनाभरापूर्वी ज्या रुग्णालयाच्या उद्घाटनाला आम्ही येऊन गेलो, त्या महिलांच्या आणि बाल रुग्णालयाला भुसे साहेबांनी काय स्वतःच्या पत्नीचं किंवा आईचं नाव नाही दिलं, तर आमच्या शिक्षणासाठी अंगावर शेणा चिखलाचा मारा सोसणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं. डीके चौकातल्या उद्यानाला राजमाता जिजाऊंचं नाम दिलं. अशा पद्धतीनं भुसे साहेबांनी सगळीकडे राष्ट्रपुरुषांची आणि राष्ट्रमातांची नावं दिली. का माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 350 किल्ले होते. माझ्या भावांनो आणि बहिणींनो सांगा, त्या 350 किल्ल्यापैकी एका तरी किल्ल्याचं नाव शिवाजी महाराज गड आहे का? एका तरी किल्ल्याचं नाव जिजाऊ गड आहे का? एका तरी किल्ल्याचं नाव हे शहाजी गड आहे का? नाही. स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांची नावं शिवाजी महाराजांनी नाही दिली.
अरे जेव्हा आपला जवळचा मित्र तानाजी मालुसरे स्वराज्यासाठी शहीद झाला तेव्हा त्या मित्राचं स्मरण राहावं म्हणून कोंढाण्याचं सिंहगड केलं, पण कधी स्वतःच्या कुटुंबाचं नाव नाही दिलं. ज्या वेळेस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ती हिरकणी लेकराला दूध पाजण्यासाठी रायगडचा कडा ओलांडून खाली आली, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी कुठल्या किल्ल्याला स्वतःच्या आईचं नाव नाही दिलं, पण हिरकणीच्या मातृत्वाचा सन्मान करायला, एका साध्या सुध्या गवळणीच्या मातृत्वाचा सन्मान करायला रायगडच्या बुरुजाला हिरकणी बुरुज म्हणून नाव दिलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय दादाजी भुसे साहेब चालवतात, म्हणून स्वतःच्या बापजाद्यांची नावं दुसऱ्याच्या मालमत्तेवरती लावून जे सरफिरे, सॉरी अद्वै हिरे, जे काही भाषा करतात त्यांनी आता लक्षात ठेवावं की इथून पुढे जीभ सांभाळून बोला. आणि मला माननीय रामदासभाई बोलणार आहेत, अनेक मुद्द्यांचा समाचार घ्यायचा आहे, परत नंतर येईनच, त्यावेळेस उरलेली सगळी बाकी पूर्ण करते. पण एवढीच विनंती करते की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांना प्रचंड मताधिक्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं एवढीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.